हलिंगवाडे साहेब, निर्मल हॉस्पिटल व्यसनमुक्ती पुनर्वसन केंद्र यांचा या ठिकाणी सन्मान करा. तर मला असं वाटतं की एखाद्या जसं अवेअरनेस आहे तर अवेअरनेसमध्ये किंवा ट्रीटमेंटच्या बाबतीत पण आपण असं म्हणू की धोरणामध्ये जर व्यसनमुक्तीसाठी 50% पेशंट जे व्यसनाधीन आहेत ना, जे मॉडरेट टू सिव्हिअर म्हणतो आम्ही, मध्यम ते तीव्र, त्यांना मानसिक आजार असतो. मानसिक आजार असल्यामुळे मानसिक आजाराची ट्रीटमेंट दिली तर व्यसन सुटेल आणि व्यसन जर सुटलं तर मानसिक आजार कंट्रोलमध्ये येईल. त्यामुळे दोन्हीची जेव्हा सांगड घालता येईल त्यावेळी रिझल्ट हा आपला अल्टिमेट हेतू काय की तो व्यसनमुक्त झाला पाहिजे. एनजीओ आहेच, इव्हन गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण व्यसनमुक्त केंद्राशी अलाईन मानसोपचार विभाग पण अलाईन झाला पाहिजे. मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट जे व्हायलेंट पेशंट आहेत ना, मी जर ट्रीटमेंट देत असेल तर माझी पण कार पेशंट फोडलेली आहे, घरी येऊन पण फोडले, 3 वेळा फोडले, हॉस्पिटलमध्ये पण फोडले. आता हा धोका मला पण आहे, तसं तुम्हाला पण बऱ्याच जण असतो ज्यांना आपण नॉन व्हॉलंटरी आपण ऍडमिशन आपण करतो. तर अशा वेळी ती काउन्सिलिंग करून फार रिझल्ट नाही मिळणार, तो धोका घालवायला लागेल. त्यामुळे मग सायकॅट्रिस्टची मदत ही नक्की लागते. जी गव्हर्नमेंटची आता पण मेंटल हेल्थचं डिपार्टमेंट आहे आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, म्हणून त्या गावाला व्यसनमुक्त गाव प्राईज दिलं जातं. पण तंबाखू गुटखा अलाउड आहे त्या गावाला. तर मग असं होऊन चाललं नाही. व्यसनमुक्त गाव म्हणलं मग काहीच अवेलेबल नको. कारण जर कोर्स बघितला आपण तर त्या मुलांची सुरुवात लहानपणापासून जर बघितलं तर तंबाखू गुटखा सिगरेट पासून होते आणि मग हळूहळू तो दारूकडे जाण्याची शक्यता असते. आणि दुसरा, आपण सगळीकडे दारू दारू हा शब्द वापरतो, पण दारू सोडून जे इतर ॲडिक्शन्स आहेत त्यांचा पण उल्लेख हा जरूर सर्व ठिकाणी व्हावा. मी धोरणामध्ये बघितलं तर फक्त दारूचाच उल्लेख आहे तिथं तंबाखूचा उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटतं. भांग गांजा चरसचा उल्लेख करायला पाहिजे, ब्राऊन शुगरचा उल्लेख करायला पाहिजे, झोपेच्या गोळ्यांचा उल्लेख करायला पाहिजे, कोकेन, LSD सगळ्यांचा उल्लेख करायला पाहिजे असं मला वाटतं. हा एक म्हणजे ॲज अ सायकॅट्रिस्ट मी सांगू इच्छितो की ट्रीटमेंट ही मनाची आणि शरीराची दोन्ही करूया. आणि ह्याच्यामध्ये अवेअरनेस करण्यासाठी पहिल्यांदा व्यसन हे सर्व प्रकारचे आहेत हे आपण ॲक्सेप्ट करूया. सरकारचे रूल्स नियम येतीलच, पण त्याला मार्ग काढणारा ग्रुप आहे. शेवटी लोकांच्या मध्ये, समाजामध्ये त्यांच्या विचारामध्ये बदल आपण घडवून आणणे हे जर केलं तर नक्कीच आपण प्रिव्हेन्शन हा रोल आणि पुढे ट्रीटमेंटचा भाग तर मी मगाशी सांगितलं. थँक्यू डॉक्टर. अतिशय छान तुम्ही सांगितलं मुद्दे महत्त्वाचे आणि क्रक त्या विषयाचा जो आहे उपचाराच्या संदर्भातला. तसं सायंटिफिक त्याचं एक्सप्लेनेशन जे शास्त्रीय त्याचं विवेचन